कॉक्रोच जनता पार्टी सी जन हां सी जे पी पार्टी. तुम्हाला काय वाटतं ह्या पार्टीबद्दल? मला खरंच मला खरंच असं वाटतं की ह्या पार्टीने ना आपला देश सांभाळावा. तुम्हाला काय वाटतं? कारण का आजकालची जी मुलं आहेत ती पैशाच्या मागे नाही जात, तर करिअरच्या मागे जातात. त्यांना सगळं माहिती आहे, कोण काय करतं, कोण कसं करतं. आता जर हे पॉलिटिक्स म्हणाल तर पॉलिटिक्समध्ये जी लोकं आहेत ॲक्च्युलीमध्ये ते 10वी झालेले आहेत की नाही ते पण माहिती नाही. कोणाला इंग्लिश येत नाही, काय नाही, कोणाला नियम समजत नाहीत, काहीच नाहीत, अशी लोकं भरलेली आहेत. तर ती लोकं फक्त आणि फक्त आपल्या काय बोलतात आपली घरं भरतात. आपल्या मुलांना सगळ्या बाबतीत कमतरतात. शिक्षण घ्यायला जातो आपण तेव्हा पैसा लागतो. आता हा पैसा आणायचा कुठून? जर तुम्ही महागाई एवढी वाढवली तर काय करणार? कुठून आणणार? ज्यांचे वडील खरंच खूप म्हणजे ज्याच्या घरातला जो करता माणूस आहे खूपच गरीब असेल, रिक्षा चालवत असेल, रिक्षा चालवू देत तरी पण ते कमवतात बऱ्यापैकी. पण जे कंपनीमध्ये आहेत ना त्यांचे खरे वांदे झाले. तर पेमेंट वाढत नाही. 18 आणि 20 हजारात काय होणार आहे? पेमेंट काय होतं मला ते सांगा. आता एखाद्याने जर घर घेतलं असेल तर त्याचा EMIच किती जात असेल? 15-20 हजार तर EMI जातो. 18,000 पेमेंट आहे. घरात खाणार काय? सामान आणायला गेला ना तर 2,000मध्ये तुमच्या त्या तेलाच्या बॅगा आणि गहू तांदूळच येतात. बाकीचं काय करायचं? जायचं कुठे? तेलाचे रेट वाढवून ठेवले. जी तेलाची पिशवी सनफ्लावरची यायची ती कितीला यायची? 92ला यायची. आता कितीला येते म्हणजे का? 150ला आहे. 160 झाली. गहू तांदळाचे रेट वाढले. डिझेल पेट्रोल त्याचे रेट वाढले. कशामुळे झालं हे सगळं? कशामुळे? देश कुठे चाललं आहे आपला? परत पारतंत्र्य? दुसरा देश येऊन आपल्यावरती राज्य करेल आणि आपली पोरं काय करणार? शिक्षण घेणार, शिक्षणासाठी पैसा लावतो आपण सगळा. पुढे जाऊन काय होतं पोरांचं? डिग्र्या घेतात, डिग्र्या घेऊन इथे तिथे फिरतात, ह्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये. कोण घेतं त्यांना? कोणी नाही घेत. फक्त पैसा पाहिजे. आणायचा कुठून पैसा? जर नसेलच तर आणणार कुठून? एक खरं सांगू, मी तर सपोर्ट करणार आहे कॉक्रोच पार्टीला, CJP. ते मला बरी आहे. आणि खरंच एवढ्या वर्ष आता जाऊ दे, काय पॉलिटिक्सविषयी बोलायला मला काही इंटरेस्ट नाही आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवून देश त्यांच्या हातात दिला आणि ते लोकांनीच आता मेलोडी वाटत बसलेत. मेलोडीला कसं व्हायचं आपल्या देशाचं? कुठे चालला आपला देश? आणि आपला युवा नेता ही जेनझी पार्टीच असेल, कॉक्रोच पार्टी. जेनझी आपली मुलं आहेत ती आत्ता, तेच देश सांभाळू शकतात. हे म्हातारी लोकं नाही. ह्या म्हातारी लोकांना फक्त घर भरायची माहिती आहे. आता हे झालेत म्हातारे, यांना माहिती आहे आता आज न उद्यात आपण मरणार आहे. मग पैसा काय करायचा? पैसा ठेवायचा गोळा करून. लोकांना सांगतात, जनतेला सांगतात तेल कमी वापरा. मग तुम्ही काय पाण्यात खाता? काय आणखी गाड्या नका वापरू. मग तुम्ही प्लेन घेऊन जातात, किती कोटीचा तुमचा हिशोब आहे का? तो कुठे जातो? लाख कोटी कुठे जातो तो? आणि आम्ही पेट्रोल पण नाही वापरायचं. वापरणार तरी कसं? महागाईच एवढी झाली आहे. सिलेंडर भेटत नव्हते आता. काय नाही, हे सगळं ना आपण एका माणसावरती विश्वास ठेवला आणि त्या माणसाने आपला केसाने गळा कापला आहे. बाकी दुसरं काही नाही झालेलं. मला तरी असं वाटतं जेनझी पार्टी आली पाहिजे, कॉक्रोच पार्टी. जेनझी पोरं खूप हुशार आहेत, खरंच खूप हुशार आहेत. त्यांना खूप नॉलेज आहे त्या पोरांना. ॲक्च्युलीमध्ये शिकलेले आहेत, कर्तबगार आहेत, त्यांना नियम माहिती आहेत, त्यांना काय करायचं ते माहिती आहेत. हे लोक काय नाही, हे म्हातारी लोक आहेत ही सगळी. जाऊ दे, जे व्हायचं ते, जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल असंच समजून बघतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है.
गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते आपल्या किचनपासून. तर चपात्या झाल्या आहेत. पसारा बघितला का किती? आज संडे आहे तर पसाराच आहे. आणि अंड्याची भुर्जी करते. चहा झाला. चहा जाम काळा पडला तर दूध टाकवलं, जाम चहा पावडर झाली. ओके, नो प्रॉब्लेम. चांगला दूध तापत ठेवलेलं एक साईडला चहा कढई ठेवली. आता अंड्याचं ऑमलेट नाही करत आहे, भुर्जी करते मस्तपैकी. चपात्या पण झाल्यात आणि नाश्त्याला घेऊ. कालचा ब्लॉग छोटासा ब्लॉग होता कालचा. तर आय होप बघा तुम्ही खरंच बघा. कारण का मला कधी टाईम नाही मिळत. टाईम मिळण्यापेक्षा ना काय होतं माहिती आहे का, की मी तुम्हाला काय दाखवू हा मला जास्त प्रश्न पडतो. म्हणजे घरीच असते तर जास्त काही दाखवायला मिळत नाही. तर तो जास्त मोठा प्रश्न तो असतो की तुम्हाला मी काय दाखवू. तर ते जसं असतं घरात मी तुम्हाला दाखवते. म्हणजे कसं जेवणाचं वगैरे हे ते बाहेर गेली तर बाहेरचं दाखवते. आता मी तुम्हाला असं सांगितलं तर नाही झालं का बोलायला ते असं करणार आहे तसं करणार आहे आणि होत नाही, असं पण होतं. तर मी सांगते बहुतेक आम्ही जाऊ उरणला वगैरे फिरायला. उरण बीच आहे तिथे जाऊया. काय कसं होतं कसे ते व्हिडिओ टाकेलच मी. सगळं टाकून वगैरे तर ठेवलेलं मी जात होती मला ती जाळी मस्त मिळाली मला 20 रुपयाची. दुधावर घातवती त्याला असे बोलू लागली, भूक लागली. उशिरा होईल. अशा तऱ्हेने सुरुवात झाली आहे कधी. आज वातावरण थोडं म्हणजे असं दिसतं तरी असं ढग नाही, असं ऊन पण ढग आहेच त्या साईडला. मग दाखवतो कसं ढग आहेच त्या साईडला. आणि तिकडे पाऊस पडेल. दाखव. दुपारचे वाजलेत आता अडीच झाले असतील. नाही 3 वाजलेत आणि आत्ता जेवण झालं आमचं. म्हणजे 2:30-3ला भांडी वगैरे घासली. काय स्पेशल केलं नव्हतं, वरण भात होता आणि मी जाम चपाती वगैरे खाल्ली. टोटोला खायला दिलं आणि आत्ता जास्त भांडी घासली आणि गरम जाम होतं. त्याच्यामुळे मग तोंडावर पाणी घेतलं. कारण गरम करत होतं ते गरम. भांडी घासून झाली मस्त. कालते आहे ना हे काय बोलतात त्याला, गव्हाच्या पिठाचा शिरा. म्हणजे आपण नाही का ह्याच्यात जातो कशात गुरुद्वारेमध्ये तेव्हा ते प्रसाद देतात ना, तसं मी बनवलेलं. छान झालेलं. आंटीला दिलं जरासं टेस्टला, मस्त झालेलं. जान्हवी नव्हती आहे का? नव्हती वाटतं. तर छान झालेलं. ते एकदा ट्राय करून बघा. ते गव्हाच्या पिठाचं मस्त लागतं. काय नाही, तूप घ्यायचं पण तूप जास्त लागतं आणि मग त्यात गव्हाचं पीठ टाकायचं. मी जरासा रवा टाकते, कोण टाकत नाही पण जरासा टाकायचा. आणि एक साईडला पाणी आणि साखर उकळत ठेवायचं किंवा गूळ टाकायचा त्याच्यात. आणि ते चांगलं भाजावं लागतं. चांगला कलर चेंज झाला पाहिजे गव्हाच्या पिठाचा. म्हणजे आपण लाडू बनवतो ना ह्याचे मेथीचे, तेव्हा कसं हे भाजून घेतो गव्हाचं पीठ, पण त्याच्यापेक्षा आणखीन जास्त भाजलं पाहिजे. नुसतं तुपामध्ये भाजायचं
आणि मग त्याच्यात रवा टाकून आणखीन भाजून घ्यायचं. ते तूप असं सुटलं पाहिजे त्याला चांगलं. मग त्याच्यात ते गरम गरम पाणी ओतायचं साखरेचं आणि साखर पाणी उकळलेलं असं ते ओतायचं आणि ढवळत राहायचं ढवळत आणि नंतर लास्टला ना ते घट्ट होत राहिलं ना तर ते सोडून देतं पाणी. मी ह्याला लावते म्हणजे मला बोलता येईल. जास्त हात हलतो मला बोलताना, जास्त हात हलतो. आत्ता बरोबर आहे. तर मग काय माहिती आहे का, ते जास्त ढवळायचं आणि त्याच्यानंतर मग ते सोडतं कढईला, असं सोडायला लागतं म्हणजे तूप असं वेगळं होतं. तरी तसं झालं ना मग आता थोडंसं वाफेस ठेवायचं आणि परत ते ढवळायचं चांगलं, म्हणजे ते सोडायलाच लागतं. कढईपासून ना पीठ असं साईडला व्हायला लागतं. असं चिकट वगैरे काहीच होत नाही. एवढं छान लागतं ना, अप्रतिम लागतं खरंच. सिरियसली तुम्ही कधीतरी बघा, ट्राय करा, मस्त लागतं. आणि आता सांगितलं आमचं न्यू बॉम्बे पनवेलमध्ये पाण्याचं थोडंसं टंचाई होणार आहे. तर बघूया कसं काय होतं ते. पण आहे पाणी तर चांगलं, 24 तास पाणी, तुमचं टेन्शन नाही. न्यूज तर ऐकते मी. आणि हां, एक न्यूज ऐकली का तुम्ही एक न्यूज ऐकली का? आता न्यूज म्हणजे आता काय सगळं चर्चेतच आहे. आता एक नवीन पार्टी आली आहे, कॉक्रोच जनता पार्टी. CJP पार्टी. तुम्हाला काय वाटतं ह्या पार्टीबद्दल? मला खरंच असं वाटतं की ह्या पार्टीने ना आपला देश सांभाळावा. तुम्हाला काय वाटतं? कारण का आजकालची जी मुलं आहेत ती पैशाच्या मागे नाही जात, तर करिअरच्या मागे जातात. त्यांना सगळं माहिती आहे, कोण काय करतं, कोण कसं करतं. आता जर हे पॉलिटिक्स म्हणाल तर पॉलिटिक्समध्ये जी लोकं आहेत ॲक्च्युलीमध्ये ते 10वी झालेले आहेत की नाही ते पण माहिती नाही. कोणाला इंग्लिश येत नाही, काय नाही, कोणाला नियम समजत नाहीत, काहीच नाहीत, अशी लोकं भरलेली. तर ती लोकं फक्त आपल्या काय बोलतात आपली घरं भरतात. आपल्या मुलांना सगळ्या बाबतीत कमतरतात. शिक्षण घ्यायला जातो आपण तेव्हा पैसा लागतो. आता हा पैसा आणायचा कुठून? जर तुम्ही महागाई एवढी वाढवली तर काय करणार, कुठून आणणार? ज्यांचे वडील खरंच खूप म्हणजे ज्याच्या घरातला जो करता माणूस आहे खूपच गरीब असेल, रिक्षा चालवत असेल, रिक्षा चालू देत तरी पण ते कमवतात बऱ्यापैकी. पण जे कंपनीमध्ये आहेत ना त्यांचे खरे वांदे झाले. तर पेमेंट वाढत नाही. 18 आणि 20 हजारात काय होणार आहे? पेमेंट काय होतं मला ते सांगा. आता एखाद्याने जर घर घेतलं असेल तर त्याचा EMIच किती जात असेल? 15-20 हजार तर EMI जातो, 18,000 पेमेंट आहे. घरात खाणार काय? सामान आणायला गेला ना तर 2,000मध्ये तुमच्या त्या तेलाच्या बॅगा आणि गहू तांदूळच येतात. बाकीचं काय करायचं? जायचं कुठे? तेलाचे रेट वाढवून ठेवले. जी तेलाची पिशवी सनफ्लावरची यायची ती कितीला यायची? 92ला यायची. आता कितीला येते म्हणजे का? 150ला आहे, 160 झाली. गहू तांदळाचे रेट वाढले. डिझेल पेट्रोल त्याचे रेट वाढले. कशामुळे झालं हे सगळं? कशामुळे? देश कुठे चाललं आहे आपला? परत पारतंत्र्य? दुसरा देश येऊन आपल्यावरती राज्य करेल आणि आपली पोरं काय करणार? शिक्षण घेणार, शिक्षणासाठी पैसा लावतो आपण सगळा. पुढे जाऊन काय होतं पोरांचं? डिग्र्या घेतात, डिग्र्या घेऊन इथे तिथे फिरतात, ह्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये. कोण घेतो त्यांना? कोणी नाही घेत. फक्त पैसा पाहिजे. आणायचा कुठून पैसा? जर नसेलच तर आणणार कुठून? एक खरं सांगू, मी तर सपोर्ट करणार आहे कॉक्रोच पार्टीला, CJP. ते मला बरी आहे. आणि खरंच एवढ्या वर्ष आता जाऊ दे, काय पॉलिटिक्सविषयी बोलायला मला काही इंटरेस्ट नाही आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवून देश त्यांच्या हातात दिला आणि ते लोकांनीच आता मेलोडी वाटत बसलेत. मेलोडीला कसं व्हायचं आपल्या देशाचं? कुठे चालला आपला देश? आणि आपला युवा नेता ही जेनझी पार्टीच असेल, कॉक्रोच पार्टी. जेनझी आपली मुलं आहेत ती आत्ता, तेच देश सांभाळू शकतात. हे म्हातारी लोकं नाही. ह्या म्हाताऱ्या लोकांना फक्त घर भरायची माहिती आहे. आता हे झालेत म्हातारे, यांना माहिती आहे आता आज न उद्यात आपण मरणार आहे. मग पैसा काय करायचा? पैसा ठेवायचा गोळा करून.
लोकांना सांगतात, जनतेला सांगतात तेल कमी वापरा, मग तुम्ही काय पाण्यात खाता? हां काय आणखी गाड्या नका वापरू. मग तुम्ही प्लेन घेऊन जातात, किती कोटीचा तुमचा हिशोब आहे का? तो कुठे जातो? लाख कोटी कुठे जातो तो? आणि आम्ही पेट्रोल पण नाही वापरायचं. वापरणार तरी कसं? महागाईच एवढी झाली आहे, सिलेंडर भेटत नव्हते. आता काय नाही, हे सगळं ना आपण एका माणसावरती विश्वास ठेवला आणि त्या माणसाने आपला केसाने गळा कापला आहे. बाकी दुसरं काही नाही झालेलं. मला तरी असं वाटतं जेनजी पार्टी आली पाहिजे, कॉकरोच पार्टी. जेनजी पोरं खूप हुशार आहेत, खरंच खूप हुशार आहेत. त्यांना खूप नॉलेज आहे त्या पोरांना. ॲक्च्युलीमध्ये शिकलेले आहेत, कर्तबगार आहेत, त्यांना नियम माहिती आहेत, त्यांना काय करायचं ते माहिती आहेत. हे लोक काय नाही, हे म्हातारी लोक आहेत ही सगळी. का होते जे व्हायचं ते, जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल असंच समजून बघतात बसायचं आहे की नाही. आता तर वाजले 3:30, थोडंसं पडते म्हणजे असं बघूया. मग संध्याकाळी बघू, संध्याकाळी उद्या ब्लॉक येईल की नाही मला माहिती. मला जाम बघूया जे होईल ते. मी व्यवस्थित करते आणि आणखी काही छान बाहेर असं वाटतच नाही काय. 6:30 पॉपचा शुगर हे जायकाच वेळ. मी लहानपणापासून जायकाच वेळ आवडतो. किती लागते लॅक्मेचा आणले लई काजळामध्ये. मला ते 24 रुपयाला काहीतरी मिळतं. 24 रुपये मस्त मला आवडते. हे नाही खूप वेगळी तुळशी घेतली ना त्याच्यामुळे केवळसं म्हटलं लागेल, लक्षात नाही राहत त्याचं. तुला काहीतरी केलं पाहिजे असं आणून वगैरे त्यासाठी लावून काहीतरी वेगळं असतं. त्याच्यात झाड लावलं तरी पण असतं असं लावून. चहा पावडर ना अजिबात मला आवडलेली नाही, पण काय माहिती आहे का, 1 किलो घेतलेली ती चहा पावडर. मला दाखवते त्याच्यात कोणी बघितली सोसायटी चहा पावडर कोणी बघितली. सोसायटी चहा कडक मस्त जबरदस्त असं चहा ऑर्डर दिलेलं आहे, पण काही उपयोग नाही. मी तर म्हणते कोणी घेऊच नाही. आता
आता मला नाही लागली, मला ती संपवायचीच आहे म्हणून मी घेतली. काय परत बिरत काही नाही. एवढं भिडा वाचले तुम्ही सोसायटीच्या आहात. आता हे तुम्हाला उलटं कसं दिसतं का ते सोसायटीच्या आहात असं काय दिसतं असं आहे ते जाऊन कितीची ती 250 रुपयाची. म्हणजे डीमार्टला कधी म्हणते तेव्हा 250 रुपयाची आहे. अजिबात चहा पावडर चांगली नाही, चुकून घेऊ नका ही चहा पावडर. सोसायटी चहा म्हणून मी फसले आहे, संपेपर्यंत मला संपवून भाग घेते. नाही लागले मला घेतली. मला वाटलं चांगलं असेल म्हणून घेतलेलं, पण काय चांगली आहे त्याचं. हां हे जर रब्बर होता असं लागलेलं मी ते रब्बर कुठला मी ह्याच्यात ठरवून ठेवले असते. घेऊ नका प्लीज कधी चहा पावडर. चहा मस्त उकळते. चहा घेतला दिवाबत्ती लावते. आता काय चिकन करायचं. अंदाज येतो का चिकन करायचं आणि भाकरी करते. चपात्या नाही करणार. यश येणारे यशला फोन लावते. काय करतो काय माहिती येतो की नव्हतं. त्याच्यानंतर मग ते भाकरी वगैरे करतो. आता चिकनच करू. आणायला जावं लागतं चिकन. मी त्या साईडने प्लेन येतात. एवढं सुंदर दिसतंय ना, एकदम गोल्डन गोल्डन. किती छान वाटतंय ना. पण ते एवढं आवडतं पहिल्यापासून असं ढगांकडे, म्हणजे ढगांमध्ये काय आकार येतात ते बघायचे. आता हे मी मगाशी दाखवलं ते असं काहीतरी आहे. असं ढग आहे ना, दाखवते काढून आहे ना. म्हणजे हे असं आहे आणि हे बोट असं आहे आणि हे आणि ही करंगळी
हरिण हरणासारखं झालंय. मस्त वाटतं. हे ढग मला खूप आवडलं. गोल्डन गोल्डन मस्त वाटते. पोरी दाखवते तुम्हाला खेळतायत त्या. हे बघा, आधी 2च होत्या, ही नंतरून आली. या 2 फ्रॉकवाल्या होत्या, नंतर ही प्लाझोवाली. नंतर काय झालं काय माहिती. काय खेळतायत, काय तर खेळतायत. कुठे गेला इथे. भाकरी बनवायची, भाकरी तांदळाची. चार्जिंगला लावते मोबाईल. चार्जिंग संपली आहे तर चार्जिंगला लावते मोबाईल. आंटी चिकन बनवायला घेतलं. मसाला वगैरे करून सगळं मला टाकलं. आज रविवार येणार नव्हता तर करणार नव्हतं. लवकर त्याचं होऊन जातं. मांजर आली. म्याव 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 म्याव. वासर नाही वेळासाठी करते माहिती का. लास्ट टाइम मी तसंच केलं. यश वैताग ग्रेव्ही जास्त करणार नाही. इंस्टावरती रील्स केली आहे बघा जरा. जाऊन फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि इकडे सबस्क्राईब करा. की नाही आपली स्मिता. आणि खरंच तुम्ही जर लाईक कमेंट केलं, सबस्क्राईब करा, मला पण तेवढंच उत्साह येतो की मी पुढे व्हिडिओ बनवेल वगैरे. आणि चांगले टोटो टोटो बसलाय तिथे मांजराने. तर मला हे असं उत्साह येतो का बनवेल व्हिडिओ बनवायचा आहे. मांजर मला खूप त्रास देतो. आता तुला वास येतो मी चिकनचा म्याव 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 बघा. घे हिला. ती नाही येते इथेच आता चिटकून राहील ती. नको चावे ना ती. तर अशा तऱ्हेने मग मला पण वाटतं का आम्ही ब्लॉग बनवावे वगैरे चांगले चांगले. तर कमेंट्स करत जा, लाईक करत जा. आणि माझा असा प्रयत्न राहील का मी घरातले ब्लॉग सोडून मला आणखीन बाहेर म्हणजे आता आलं तर मी तिकडचे दाखवेल तुम्हाला. तर माझं अशी खूप म्हणजे उत्सुकता असते की मी नवीन नवीन ठिकाणी जाईन. मी सगळ्यांचे ब्लॉग बघते, सगळ्यांची यूट्यूबवरती बघते. जातात ना कुठे काय काय आजचा ब्लॉग बघितला मांगातुंगी नाशिकमध्ये. मला तिथे जायचं. जर तिकडे गेली तर तिकडचा ब्लॉग टाकतो. मला असं खूप फिरायला आवडतं, खूप ब्लॉग दाखवायला आवडतं. तर ॲक्च्युलीमध्ये खरंच खूप छान वाटतं मला तिकडे जायला. आणि जर तसं झालंच तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल बाहेर फिरून. आणि मी खूप प्रयत्न करतो बाहेर जाऊन मी तुम्हाला चांगले ब्लॉग दाखवेल. पण सध्या तरी घरात असल्यामुळे मी घरातलेच हेच दाखवते तुम्हाला. आणि असं पण नाही की बोर होत असेल मी सांगण्यावरून वगैरे. तर प्लीज लाईक करत जा, कमेंट्स करत जा, बघत जा, माझे पूर्ण ब्लॉग्स बघत जा. माझे सबस्क्रायबर आता मध्ये वाढत होते तर आता परत स्टॉप झाले. तर असं काही करू नका. तर प्लीज वाढवा, सबस्क्राईब करा. आता इथून येते, आता खिडकीतून काय करायचं मी आता खिडकीच बोलतो, प्रॉब्लेमच नाही. असं आहे काय नाही. आता चिकन झालं का जेवू आम्ही. भाकरी केल्या तांदळाच्या आणि आंटीने थोडीशी बिर्याणी दिलेली, भात पण आहे. भाकरी बसवतात, एक भाकरी संध्याकाळी बसवते, भाकरी अजून मोठ्या केली. तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे.
तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर. आपण भेटूया पुढच्या उद्या भेटूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया काय होतं ते. ओके, बाय, टेक केअर.